आपल्याकडे पैसा असेल, सौंदर्य असेल, लक्झरियस लाईफ असेल, जे पाहिजे ते असेल, तर असं म्हणतात ना की आपल्यामध्ये अहमपणा येतो आणि मीपणा येतो की मीच आहे तर सर्व काही आहे. तर आज मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांसोबत लक्ष्मी प्राप्तीविषयी बोलणार आहे. गेले 4 वर्ष झाले आपली ही स्वामी रिअलायझेशन चॅनलची जर्नी सुरू आहे. मी चॅनल सुरू केलं आहे. या 3 वर्षामध्ये मी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जी ज्ञानप्राप्ती म्हणतात ती घेतली माझ्या गुरूंकडनं. मी लोकांचा हात बघते, लोकांची कुंडली बघते आणि आपले जे क्लायंट आहेत त्यांच्या घरी जाऊन मी वास्तू करते. पण सर्वांचा एकच कॉमन प्रश्न असतो, पैसा पैसा पैसा. म्हणतात ना, अपना सपना मणी मणी, हे गाणं कुठेच चुकलेलं नाही. आणि आपण मानवाच्या जीवनात आहे, आपल्याला खरंच पैसा पाहिजे है ना. पैसा असेल तर आपली ओळख असेल, आपल्याला रामराम ठोकलं जातो, आपल्याला ओळखलं जातं, म्हणून सर्व काही पैसा आहे. तुमच्याकडे पैसाच नसेल तर तुमच्या घरामध्येच तुम्ही अनुभव घ्या की तुम्हाला कोणीच व्हॅल्यू देणार नाही. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा या तुम्ही कुठेही गेले, तुमचं पाकिट खाली आहे आणि समोरचा पैसे खर्च करत आहे तर तुम्हाला तो तुच्छ लेखत असतो. मग आज मी लक्ष्मी प्राप्तीविषयी बोलणार आहे. पण लक्ष्मी माता कशी प्रगट होतं आणि सदैव आपल्या घराचं कसं संरक्षण करतं याविषयी बोलणार आहे. कारण खूप जण म्हणतात की काही सिद्धीकरण करायचं का, काही सेवा आहे का, या अशा काही तपश्चर्या आहे की आम्ही केल्याने आम्हाला सोन्याचा हांडा मिळेल, या आमच्याकडे लॉटरी लागेल, या अचानक पैशांचा वर्षाव होणार. असं नसते. सगळ्या किस्मतच्या गोष्टी असतात. खूप जण म्हणतात ना, धनलाभ झालाय, अचानक काहीतरी मला मिळालंय, माझं प्रमोशन झालंय, अचानक माझ्या बिझनेसमध्ये खूप चांगलं म्हणजे होताना, मला घटित होताना दिसत आहे. तुमच्या कुंडलीमधला शुक्र आणि गुरु जेव्हा चांगला काम करतो तुमच्या, या गोष्टी होतात. तुम्ही कोणाचं तरी काहीतरी चांगलं करता कर्मानुसार, तेव्हा लक्ष्मी माता तुम्हाला प्रगट होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुमच्यामध्ये मोह माया नाही आहे की मीपणा, आणि तुमच्यामध्ये लालूच नाही. मी खूप जणांचं बघितलं आहे की थोडे पैसे कमवतात आणि परत त्यांच्यामध्ये लालूच निर्माण होतं शेअर मार्केटिंगमध्ये की मॅडम असं काही होईल का, एकदम मोठी डील साईन झाली पाहिजे. याला म्हणत असतात मोह, आणि आपण हावरटपणा करत आहे. अशांजवळ कधीच लक्ष्मी येत नाही. पण आज मी आपल्या सर्वांना सांगणार आहे की लक्ष्मी सदैव आपल्या आजूबाजूला कशी राहणार आणि कसे नियम असतात मी स्वतः फॉलो करते. मला खूप जण म्हणतात तुम्ही खूप कठीण साधना करत असेल ताई, तुमच्या काही आम्ही रेमेडी घेतल्या, उपाय घेतला, खूप चांगला लक्ष्मीचा रिझल्ट आहे, पण आणखीन आम्हाला काहीतरी तुमचं सिक्रेट सांगा. बघा, सिक्रेट वगैरे काही नसतं. ती एक स्किल असतं आणि तुमच्या कर्मानुसार, तुमच्या वाणीनुसार, तुमच्या विचार क्षमतेनुसार, तुमच्या मेहनतीनुसारच लक्ष्मी माता तुम्हाला फळ देत असते. सर्वात आधी कधीही स्त्री असो या जेंट्स असो, आणि सगळ्यात जास्त स्त्री म्हणजे लक्ष्मी. म्हणून म्हणतात ना, घरची लक्ष्मी. जुने लोक म्हणायचे ना, घरची लक्ष्मी. घरच्या बाईला लक्ष्मीचं स्थान दिलंय. घरच्या स्त्रीनी सदैव वाणी चांगली ठेवावी. दिसायला, खूप जण म्हणतात मी दिसायला सुंदर नाही, मी किती तयारी केली, ज्वेलरी घातली तरी मी चांगली दिसत नाही. तू स्वतःच बोलली तर लोक पण तुला तसेच बोलतील ना. असं नसतं. घरच्या स्त्रीनी कधीही नीटनेटकं राहावं, खूप सुंदर, स्वतःला सुंदर कसं बनवता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं. सुंदरता, तुमची वाणी, तुमच्या चेहऱ्यावर एक हसमुख, संध्याकाळी लक्ष्मी यायच्या टाईमला सुंदर मस्त व्यवस्थित तुम्ही तयारी करून, तुमचा चेहरा व्यवस्थित ठेवून, तुम्ही एकदम लाईट कलरमध्ये लिपस्टिक म्हणा, काजळ म्हणा, जे सौंदर्य येतं, सोडा सिंगार, ज्या प्रकारे आपण लक्ष्मीला बघत असतो त्या प्रकारे आपल्याला रोज करायचं आहे. मी खूप जणांचं बघितलं, साड्यावर साड्या घरामध्ये ठेवून देतात कपाटामध्ये, ज्वेलरी कधी घालत नाही, या कधीच काही करत नाही, फक्त नावाला ठेवलाय. काय कामाचं? तुम्ही यूजच नाही करत आहे तर तुमच्यामध्ये लक्ष्मीचे गुण कसे येतील? है ना. ज्या ईश्वराला मानतात तसं दिसणं पण सुद्धा सुरू करा, आणि त्यांचे गुण पण. लक्ष्मी कशी आहे? खेळती आहे, सुख समृद्धी आहे, चंचल आहे, आज आहे तर उद्या नाही. म्हणून तुम्ही तुमच्यामध्ये स्थिरता आणा, तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणा. सेकंड, तुमच्या घरामधनं कोणीही येत असेल, जात असेल, मदत करा, पाणी द्या, एक चॉकलेट द्या, जाताना तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. कोणाला पैसे जर तुम्ही देताय, उसने देताय, या तुम्ही घेताय, या तुमचा मंथली पगार आहे, या रोज तुमचा माझ्यासारखा बिझनेस आहे, तर ते पैसे येत आहे तर असाच विचार करायचा, देणाऱ्याचं पण भलं होऊ दे आणि मी घेणारी आहे, माझं पण भलं होऊ दे. जर तुम्ही समोरच्याची हाय घेऊन ते पैसे घेता तर त्या समोरच्याच्या मनात आपल्याबद्दल खूप वाईट विचार असतात. मी खूप जणांचं बघितलेलं आहे की व्याजाने पैसे देतात, है ना,
डबल टिबल समोरच्याकडनं वसूल करतात, तो बिचारा हॉस्पिटलसाठी घेतो या त्याच्या कोणत्याही अडचणीसाठी. तर प्लीज असं करू नका. माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही जेव्हा चांगल्या भावनेने कोणाची मदत करता आणि फळची अपेक्षा करत नाही, तर ईश्वर लक्ष्मी माता सदैव तुमच्याकडे विराजमान राहते. आणि मदत सर्वात मेन असतं की तुम्ही शेअर करत आहे. जसं मी एखाद्याची फी घेतली 4,000 रुपये, तर त्याच्यामधले 1,000 रुपये तरी मी गरिबांना काहीतरी खाऊ घातलं पाहिजे. पालनहर्ता मी दुसऱ्याची बनणार, तेव्हाच लक्ष्मी माता माझी पालनहर्ता बनणार. म्हणून मी सदैव सांगते, शेअरिंग करा. तुम्हाला समोरच्याला हात लावायचा नाही की ते छोटे मुलं आहे, अरे ती रस्त्यावरची आहे. तुमच्या मनामध्ये तुमच्या लेकराविषयी जशी भावना आहे तशी दुसऱ्याच्या लेकराविषयी ठेवा, तेव्हाच तुमच्यासोबत सगळं काही चांगलं होणार. म्हणून लक्ष्मी माता अशा लोकांच्या घरीच विराजमान होतं. तुम्ही म्हणता ना, अंबानी आहे, टाटा आहे, हे एवढे आहेत, तुम्ही त्यांच्याबद्दल त्यांची जर्नी बघा, त्यांच्याविषयी बुक्स असतात, ते तुम्ही वाचन करा की हे काय होते आणि आज काय बनले. म्हणून म्हणतात पैशावाल्याकडेच पैसा का जातो, कारण तिथं शेअरिंग आहे, तिथे मन खूप मोठं आहे. तुमच्याकडे काही नसेल तरी तुमचं मन मोठं ठेवा, है ना. लक्ष्मीचे तेच एक गुण आहे. आणि सुंदरता, तुमचा शुक्र जर चांगला असेल तर तुमच्यामध्ये सुंदरता दिसेल, नाही तर कमी वयामध्ये तुम्ही म्हातारे दिसणार. तुमच्या मनामध्ये जड नाही कोणाविषयी की हा कसा काय समोर जातो, काय नाही. म्हणून मी नेहमी सांगते, आता तर मी माझं उदाहरण देते, मी पण ज्योतिष आहे आणि भरपूर ज्योतिष आहे पुण्यामध्ये. कोणी पण असतं ना आपल्या विरोधात, जरुरी नाही आहे की सगळेच जण आपल्यावर प्रेम करतात. त्यांचा विचार करायचा नाही, आपण असाच विचार करायचा की त्याचंही भलं होऊ दे आणि माझंही होऊ दे. म्हणून ज्यांना जे मिळतं ते त्यांच्या स्वतःच्या कर्मानुसार आणि त्यांच्या मेहनतीनुसार, आणि मेहनत जिथे मेहनत आहे तिथे लक्ष्मी पण आहे. पण प्लस तुमचे कर्म पण, वाणी पण चांगली ठेवा. या प्रकारे तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा करा, तेव्हाच हा जो पैसा आहे ना, हा आपल्यावर काम करतो. म्हणून मी नेहमी सांगत असते, पैसा पाहिजे असेल तर विष्णूसारखे बना, पालनहर्ता. आणि लक्ष्मीने घरच्या सौंदर्यता है ना, लक्ष्मी सारख्या सौंदर्यता आपल्यामध्ये जेव्हा येतं तेव्हा पैसा आकर्षित होतो. घरामध्ये स्वच्छता ठेवा. तुम्ही कुठेही जाताय, तुमच्या मनात पॉवर खूप चांगली आहे, तर साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते. हा व्हिडिओ कसा वाटला, कारण मला अपेक्षित आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार. तुम्ही शेअर करा. तुम्हाला कोणाला वाटत असेल की माझ्या जवळच्यांना हा व्हिडिओ बघण्याची खरंच गरज आहे, की त्यांनाही माहिती मिळू दे की कशी लक्ष्मी प्राप्ती होते, तर नक्की आपल्या चॅनलचा व्हिडिओ शेअर करा. आणि मी नेहमी सांगत असते की जेवढं होईल तेवढं मदत करा. मदतीनेच आपल्याला ईश्वर पावन होत असतो. धन्यवाद.